माणुसकीला काळीमा फासणारी घटना नांदेडच्या भोकरमध्ये घडलेली आहे। एक रक्तबंबाळ तरुणी मृत्यूशी झुंज देत असताना स्थानिकांनी तिला मदत करण्याऐवजी मोबाईल रेकॉर्डिंगला प्राधान्य दिलेलं आहे। असंवेदनशीलतेचा कळस गाठणारी ही घटना नेमकी काय आहे पाहूयात। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीची तडफड पाहून सैतानही तिच्या मदतीला धावला असता। मात्र तिच्या भोवती जमलेल्या बघ्यांचं काळीज दगडाचं निघालं। नांदेड आणि तेलंगणाच्या सीमेवर पूजाची मृत्यूशी झुंज सुरू होती। बोलण्याचेही त्राण नसल्यामुळे ती हातवारे करून मदतीची याचना करत होती। मात्र तिच्या भोवती गोळा झालेले मुरदाड हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात मशगूल होते। प्रत्यक्षदर्शींनी वेळीच धाव घेऊन पूजाला रुग्णालयात दाखल केलं असतं तर कदाचित तिचे प्राण वाचलेही असते। मात्र बघ्यांची असंवेदनशीलता जिंकली आणि पूजानं प्राण सोडले। भाऊ दिगंबर दासरेनं पूजा आणि तिचा प्रियकर गोविंद कराळेची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली आहे। नांदेडच्या भोकरमध्ये सुरू झालेल्या प्रेम कहाणीचा तेलंगणाच्या सीमेवर दुर्दैवी अंत झालाय। मयत पूजा आणि गोविंद एकाच गावचे रहिवासी होते। दोघांची घरं शेजारी शेजारी होती, त्यामुळे मागच्या 3 वर्षापासून त्यांच्यात प्रेम संबंध होते। पण पुढे पूजाच्या घरच्यांनी पूजाची समजूत काढली आणि तिचा 1.5 महिन्यापूर्वी भोकर येथील व्यक्तीशी विवाह लावून दिला। पूजा आणि गोविंदच्या प्रेमाची कुणकुण तिचा भाऊ या प्रकरणातील आरोपी दिगंबर याला पूर्वीच लागलेली होती, परंतु लग्नानंतर पूजामध्ये बदल होईल अशी सर्वांना अपेक्षा होती। पूजा आणि गोविंदची हत्या केल्यानंतर आरोपी दिगंबर स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला। लग्नानंतर बहिणीने प्रेमसंबंध कायम ठेवल्याने दोघांची हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे। पण पूजा मृत्यूशी झुंज देत असताना तिला मदत नाकारणाऱ्या बघ्यांचं काय? कायद्याच्या पुस्तकात या गुन्ह्यासाठी शिक्षा नाहीये, मात्र त्या मुरदाडांनी स्वतःला माणूस म्हणवून घेण्याचा अधिकार कायमचा गमावलाय। योगेश लाटकरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नांदेड।